कोरेगाव तालुक्यातील धामनेर विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य लेखा परिषदेचे माजी अध्यक्ष शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनलने विरोधी पॅनलचा 13-0 अशा फरकाने पराभव केला। या विजयाबरोबरच गेल्या 30 वर्षापासून सोसायटीवरील आपली कमांड शहाजी क्षीरसागर यांनी कायम राखली आहे। गेली 15 वर्ष सोसायटी बिनविरोध होत होती। त्यापूर्वी 15 वर्ष विरोधकांशी लढून शहाजी क्षीरसागर यांनी सोसायटी आपल्या ताब्यात ठेवली आहे। 15 वर्षानंतर होत असलेल्या सोसायटी निवडणुकीत विरोधकांनीही चांगलाच जोर लावला होता, त्यामुळे चांगलीच रंगत आली होती। मात्र राजकारणात मुरब्बी असलेल्या शहाजी क्षीरसागर यांनी विरोधकांना अखेर चितपट केले। विजयी उमेदवारामध्ये मुरलीधर क्षीरसागर यांना 312 मते मिळाली, शंकर पवार यांना 311 मते, सोमनाथ क्षीरसागर यांना 311 मते, चंद्रकांत क्षीरसागर यांना 308 मते, सुनील क्षीरसागर यांना 308 मते, संजय थोरात यांना 306 मते, संजय क्षीरसागर यांना 303 मते, अनिल क्षीरसागर यांना 298 मते, मेघा कणसे यांना 314 मते, जयश्री क्षीरसागर यांना 307 मते, सुरेंद्र धामनेरकर यांना 325 मते, सूर्यकांत ओहाळ यांना 318 मते व महिपती वळकुंदे यांना 321 मते मिळाली। विजयानंतर फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवार, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला। कार्यकर्त्यांनी शहाजी क्षीरसागर व विजयी उमेदवारांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली। रस्त्यावर गुलालाचा खच साचला होता। विजयानंतर बोलताना शहाजी क्षीरसागर म्हणाले, नमस्कार। धामनेर विकास सेवा सोसायटी या सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आणि आमच्या शेतकरी सहकार पॅनलच्या निर्विवाद 13 जागा त्या ठिकाणी निवडून आल्या। खरं तर धामनेर म्हटलं की धामनेरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा राहतो। पूर्ण महाराष्ट्रभर या आमच्या गावाकडे आदर्श गावून पाहिलं जातं आणि या गावामध्ये निवडणूक होऊन अशा पद्धतीनं समोरासमोर प्रतिस्पर्धी निर्माण होणं हे माझ्याही मनाला पटत नाही। परंतु काही मंडळी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानंतर त्याला नाईलाज असतो, कारण सत्ता आपल्याजवळ असेल तर लोकांना त्या ठिकाणी आपल्याला मदत करता येते, त्यांच्यापर्यंत विकासाची त्या ठिकाणी गंगा पोचवता येते, त्यांच्या नडीआडीला आपल्याला उभं राहता येतं आणि म्हणून विकासाच्या प्रक्रियेत आपण असलो पाहिजे। त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून ही सगळीजण टीम आपल्या माझ्यासोबत जी गेल्या 30 वर्ष म्हणजे 5-6 पंचवार्षिक संपल्यानंतर ही 7वी पंचवार्षिक आहे, की 30 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 35 वर्षाच्या या टेन्युअरसाठी लोकांनी असा प्रचंड विश्वास आमच्या सर्वांवर दाखवला आणि 13च्या 13 जागा आमच्या शेतकरी सहकार पॅनलच्या त्या ठिकाणी निवडून आल्या। मी या निमित्तानं एवढंच सांगेल की जरी आज विजयोत्सव असेल, गुलालामध्ये आम्ही सगळेजण असेल, तरी उद्याच्या दिवसापासून आम्ही सगळ्या गावाचे असू आणि या सहकारी सोसायटीमध्ये जे सभासद असतील त्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना कुठेही अडचण कोणाची येणार नाही, त्यामध्ये कोण विरोधक उद्यापासून नसणार आहे, अशा प्रकारची स्वच्छ भूमिका घेऊन आत्तापर्यंतची 30 वर्षे त्या ठिकाणी राजकारणामध्ये गावाची आम्ही जी काढली तीच परंपरा या संचालक मंडळाला त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगितलेलं आहे की पुढं आजचा दिवस झाला, जल्लोष झाला की उद्यापासून आपण सर्वांच्यासाठी काम करत राहायचं आणि या विकास सेवा सोसायटीची प्रगती कशी होईल, लोकांना आणि जादाच्या त्या ठिकाणी सोयीसुविधा आपल्याला कसा देता येतील आणि त्याचा आलेख कसा उंचावेल ही भूमिका त्या ठिकाणी उद्याच्या कालखंडामध्ये निश्चितपणे आमची असेल। आणि मी एवढंही सांगेल की निवडणूक जरी झाली, प्रतिस्पर्धी समोर असले, जरी एकमेकामध्ये मतदानाच्या मध्ये किरकोळ सरकोळ क्लॅशेस झाले असले, तरी शेवटी सर्वजण आम्ही धामनेरवासी आहोत, एका गावचे आम्ही आहोत आणि त्या गावामध्ये गावाला गालबोट लागणार नाही, गावाच्या गावपणाला कुठं खराबी येणार नाही, अशा प्रकारचं वर्तन किमान पक्षी मी आणि माझ्या विचारासोबत असलेल्या लोकांना तर मी कदापि करू देणार नाही। आता अर्थात थोडा विजयोत्सव असतो, गेले महिनाभर प्रचंड राबलेली ही मंडळी आहेत आणि मग उत्साह हा भरून येतो, प्रत्येक मतदारापर्यंत पोचणं, 10-10 वेळा पोचणं, प्रचंड परिश्रम घेतलेले असतात आणि थोडा आनंदोत्सव राहत असतो। परंतु आनंदोत्सवामध्ये त्या ठिकाणी त्याला गालबोट लागण्याचं काम आमच्याकडून कधीही होणार नाही, कारण आज 30 वर्षामध्ये ही गोष्ट कधी घडलेली नाही, ती त्या ठिकाणी आम्ही घडू देणार नाही, यापुढेही घडू देणार नाही। मी सर्व सभासद बांधवांना हा जो आत्ताचा निकाल त्यांनी दिला तो सर्व सभासद बांधवांना समर्पित करतो आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे अहोरात्र राबलेत त्या कार्यकर्त्यांना हा निकाल मी माझा समर्पित करतो।